नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. भक्ती याविषयीची काही माहिती आपण या ऑडिओमधनं बघूया. मागच्या नारदा मुनिवरा या ऑडिओमध्ये नारदाने भक्तीचे अनेक वेगवेगळे प्रकार सांगितलेले आपण बघितले. मग ही भक्ती म्हणजे काय, त्याविषयीची थोडीशी माहिती या ऑडिओमधनं आपण घेऊया. मंडळी, आपला भारत देश अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला असा एकमेव देश आहे. 21व्या शतकाची वाटचाल सुरू असताना माणूस तांत्रिक आणि वैज्ञानिक निर्मितीमध्ये जास्त रमलेला आपल्याला दिसतो. अर्थातच ही काळाची गरजही आहे, परंतु सतत चिकित्सेच्या आणि विज्ञानाच्या शोधात राहिल्यामुळे माणूस स्वतःचं माणूसपण मात्र गमावून बसलेला आपल्याला दिसतो आहे. मनस्वास्थ्य हरवून बसलेला दिसतो आहे. सुसंस्कृत जीवनाची शाश्वत मूल्येच तो हळूहळू विसरत चालला आहे असं वाटतं. नकोशा वाटणाऱ्या धर्माच्या बंधनामुळे माणसाचं धर्माचं अधिष्ठानच जणू सुटत चाललं आहे की काय अशी शंका यावी अशी आत्ताची परिस्थिती आहे. शारीरिक सुखासीनता वाढल्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी याचं महत्त्वही खूपच वाढलं आहे आणि त्याबरोबरच भ्रष्टाचार, गुन्हेगारी या घातक प्रवृत्तीची वाढ होते आहे. आणि त्यामुळे या कलियुगामध्ये सर्व भौतिक सुख मिळूनसुद्धा आजचा मानव हा मानसिक सुखापासून मात्र वंचित झाल्यासारखा वाटतो. त्याची भीती कमी होण्यापेक्षा तो सतत चिंताग्रस्त असल्यासारखा आपल्याला दिसतो. अशा या कलीच्या गोंधळाच्या काळामध्ये माणसाच्या मनाला आधार देण्यासाठी, शाश्वत आनंद देण्यासाठी भगवंताच्या ठिकाणी निर्हेतुक प्रेम असणं, त्याची सर्व भावे सेवा करणं हे आवश्यक आहे आणि त्यालाच भक्ती असं म्हणतात. हरिभोवती नित्य नाचतो भक्तांचा मेळा, हरी भक्तीचा भुकेला असं एका भक्तिगीतामध्ये म्हटलेलं आहे. अशा या भक्तीचा भुकेला असलेल्या हरीची भक्ती म्हणजेच त्या हरीची, भगवंताची कृपा प्राप्त करून देणारं, मुक्ती मिळवून देणारं असं एक श्रेष्ठ साधन. भगवंताच्या ठिकाणी परमप्रेम असणं म्हणजे भक्ती. सुगमता आणि सर्व सुलभता म्हणजे सोपेपणा या दोन्हीही कारणांमुळे धार्मिक जगामध्ये भक्तीचा आणि भक्तिमार्गाचा प्रसार विपुल प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो. कर्म, ज्ञान आणि भक्ती ही 3 मुख्य धर्मसाधनं प्राचीन काळापासून भारतामध्ये स्वीकारलेली आपल्याला दिसतात. आपण बघितलं तर देशकाल परिस्थितीनुसार कधी ज्ञानाशी भक्तीची सांगड घातलेली आपल्याला दिसते, तर कधी कर्माची घातलेली दिसते, तर कधी एकट्या भक्तीलाच सर्वश्रेष्ठ असं स्थान मिळालेलं आपल्याला दिसतं. भक्तिमार्ग हा भक्ताच्या अंतःकरणामधून प्रकट होतो. तो निसर्गशुद्ध आहे. ज्ञानमार्गामध्ये मन आणि बुद्धीला शुद्ध करण्यासाठी अनेक पथ्य सांभाळावी लागतात. कर्ममार्गामध्ये शास्त्राच्या आधारे आपल्याला आचरण करावं लागतं, परंतु भक्तिमार्गामध्ये मात्र आचार्य प्रामाण्याची किंवा श्रुती प्रामाण्याची गरज यामध्ये राहत नाही. तेथे प्रामाण्य असतं ते स्वतःच्या अंतःकरणाचं. संतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर भक्ती हा देवाचा प्रसाद आहे आणि तो सेवन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. भक्तीच्या सर्व अंगामध्ये भक्ताला पावन करण्याची शक्ती आहे आणि ही शक्तीच त्याला पवित्राणाम पवित्र अशा प्रभूजवळ घेऊन जाते. शंकराचार्य असं म्हणतात की मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाच्या सर्व साधनामध्ये भक्ती
हीच सर्वात श्रेष्ठ आहे. भक्तिमार्गी आचार्यांनी भक्तीचे प्रामुख्याने 2 भाग केले, एक गौणी आणि दुसरी परा. भागवतामध्ये भक्तीचे 3 भेद मानले गेले, सात्विक, राजस आणि तामस. निर्गुण हा 4था भेद सांगितला गेला. पहिल्या 3 ह्या सगुण भक्ती आहेत, त्या काम्य आहेत, आणि 4थी ही निर्गुण भक्ती आहे, ही निष्काम भक्ती आहे. तिला सुधासार भक्ती असंही म्हणतात. साक्षात देवही अशा भक्तांना पाहून आनंद विभोर होतात असं नारदाने म्हटलं आहे. भक्तीसाठी आतुरलेला भक्तांचा तो देव आगळा. भक्तीसाठी आतुरलेला हा देव काही आगळाच आहे. भक्तीचे आणखी असे 9 प्रकार सांगितलेले आहेत, ते पाहूया उद्याच्या भागामध्ये.